शिंदेंच्या शिवसेनेकडून काल उपमहापौरपदासाठी विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्यासोबत विलास शिंदे स्वतः आहेत। अण्णा, आपण काल उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे, मात्र आपल्यासोबत आणखी 2 जणांनी देखील शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नेमकं काय कारण त्याच्यामागे? मुळात शिवसेनेचे गटनेते आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजयजी बोरस्ते आणि पक्षाचे नेते यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अजयजी बोरस्ते यांना तशा पद्धतीच्या सूचना आल्या का पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने विलास शिंदे यांचा अर्ज त्या ठिकाणी उपमहापौर पदासाठी भरावा आणि त्या पद्धतीने आम्ही तो अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे। आणि त्याही पलीकडे जाऊन अजून 2 अर्ज आलेले आहेत। आता शेवटी तो वरिष्ठ लेवलचा विषय आहे। पक्षाचे तेही पक्षाचेच पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत। आता गटनेते आणि पक्षाचे जे काही प्रमुख आहेत ते त्याच्यावरती जो निर्णय घेतील तो मान्य राहील आम्हाला। मात्र पक्षाकडनं आदेश होता, गटनेत्यांनी सगळ्या नगरसेवकांना समजून सांगितलं होतं, तरीसुद्धा पक्षाचे एक जबाबदार प्रतिनिधी असलेले प्रवीण तिदमे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणं हे पक्ष कायद्याच्या विरोधातलं नाही आहे का? नाही, आमच्या समोर सगळे नगरसेवक असताना गटनेते अजयजी बोरस्ते यांनी तशा सूचनाही केल्या होत्या, परंतु आता त्या लेवलचा निर्णय गटनेते आणि पक्षाचे नेते घेतील, त्याच्यात मी जास्त बोलू शकत नाही। पण याच्यात असं काही होतं का की पक्षाकडनं बंटी तिदमे यांना सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करावा असं सांगण्यात आलं होतं? नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते तर मला माहीत नाही, परंतु गटनेत्यांना वरिष्ठ लेवलवरून तशा सूचना आलेल्या आहेत आणि गटनेत्यांनी त्या पद्धतीने अजयजी बोरस्ते यांनी त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सूचित केलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही अर्ज भरायला गेलो होतो। पण मग पक्षामध्ये अशा पद्धतीचा जर असमन्वय असेल, अशा पद्धतीने जबाबदार व्यक्तीच, पदाधिकारी जर पक्षाच्या शिस्तीच्या विरोधात काम करत असतील तर कारवाई होणं अपेक्षित आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। खरंच तर शिवसेना ही शिस्तप्रिय संघटना आहे आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे मुख्य नेते आहेत आणि आम्हीसुद्धा गेल्या 32 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतो आहेत। पक्षाला शिस्त आणि आदेश चालतो। आता येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती जो काही निर्णय घेतील ते वरिष्ठ घेतील आणि वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य राहील। भाजपसोबत युतीच्या संदर्भात नेमकी काय चर्चा आहे? आपण उमेदवारी अर्ज जरी उपमहापौर पदाचा भरला असला तरी युती होणार आहे की नाही या संदर्भात वरिष्ठांकडनं काही सांगण्यात आलं आहे का? खरं तर पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना आम्ही सर्वांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, बऱ्याच ठिकाणी युतीमध्ये निवडणुका झाल्या, काही ठिकाणी निवडणुकीनंतर युती झाली आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। नाशिक ही सिंहस्थ नगरी आहे, सिंहस्थ भूमी आहे। येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पद्धतीने या ठिकाणी सिंहस्थ होणार आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पुढच्या निवडणुका आहे, विधानसभा असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या ठिकाणी नागरिकांमध्ये किंवा कार्यकर्त्यामध्ये ज्या काही निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही कटुता आल्या किंवा समोर लढलो आणि अशा प्रत्येक ठिकाणी युती असताना नाशिकमध्येच हा भेदभाव का, हा जुदाभाव का, त्याच्याकरता या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचा आणि विकासाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला एकत्र पुढे जायचं असेल, सिंहस्थ आपल्याला त्या ठिकाणी चांगला करायचा आहे, त्याकरता युती होणं अपेक्षित आहे, अशा भावना आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर ठेवल्या आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणीसुद्धा महायुती होणार। खूप उदाहरणं आपण बघतोय की शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षाचा आदेश असताना एकीकडे विलास शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे, मात्र त्याच वेळेला प्रवीण तिदमे यांनी सुद्धा दुसरा अर्ज भरलेला आहे। त्यामुळे पक्ष शिस्तीचा सगळा नियम डावलून या ठिकाणी तिदमे यांनी ही कारवाई केली आहे का असं देखील बोललं जात आहे। या संदर्भात वरिष्ठ पातळीवर आता नेमका काय निर्णय होतो, काय कारवाई होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।